नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा हा एकच आहे की तुम्हाला तर माहितीच असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, पूर आलेला आहे. शेतकऱ्यांच्या पूर्ण शेतामध्ये जी काही पेरणी केली होती त्यांनी, त्या पूर्ण शेतामध्ये पाणी घुसून त्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे. परत त्यांनी जे धान्य जमा केलेलं, साठवण केलेली, जेवढं केलेलं आणि जेवढं साठवलेलं तेवढं सगळं त्या महापुरात गेलेलं आहे. त्यांना अंगावरती घालायलासुद्धा आज कपडे नाही उरले आहेत. आज त्यांची एवढी बिकट परिस्थिती आहे की सरकार डोळे बंद करून बसलेली आहे. खरं बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, अजून एक कोणती तरी प्लेस आहे, ते पूर्णपणे पाण्याने जाम आहे. रस्ते बंद आहेत. एवढं पाणी भरलेलं आहे की आज त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामधले अश्रू सरकारला कधीच माफ करणार नाही. आज शेतकरी, एक शेतकरी रडत आहे. तिकडचे जे नेते आहेत ते संतोष बांगरजी आहेत, अजून एक आहेत, त्यांचं नाव नाही येत मला, ते आहेत. असे 2-3 आहेत, बरेच जण आहेत तिकडचे जे त्या सोलापूर जिल्ह्यामधले जे काही आहेत ते बरेच आहेत की जे शेतकऱ्यांसाठी धावून आलेले आहेत. त्यांचं खूप मनापासून आभार. पण हे जे सरकार आहे ना, ते अजूनही डोळे बंद करून बसलेलं आहे. अजूनही कोणताही नेता तिकडे गेलेला नाही मदत करायला. आणि हे रील स्टार जे मिलियनमध्ये आहेत, त्यांचे एवढे तुम्ही फेम करता, तुम्ही प्रमोशन वगैरे करता, किंवा हे यूट्यूबर आहेत, हे जे तुम्ही करता, आज तुमची मदत त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे. खरं बघायला गेलं तर तुम्ही काहीतरी त्यांना हेल्प केली पाहिजे. तुमच्याने नाही हेल्प होत असेल तर तुम्ही ॲटलिस्ट एक व्हिडिओ तरी बनवला पाहिजे होता त्यांच्यावरती. आज त्यांचे अश्रू बघून, शेतकऱ्यांचे अश्रू बघून आज इतकं मनाला वाईट वाटतं आहे की तेच पीक, तेच धान्य आपण इथे खात आहोत. ते आज मेहनत करतात म्हणून आपल्याला कुठेतरी धान्य खायला भेटतं आहे, पीक खायला भेटतं आहे. आज ते एवढे मेहनत करतात आणि त्याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे. आणि आज जर ते पीक असतं तर का नाही त्यांची दसरा आणि दिवाळी खूप छान गेलं असताना? तुम्ही विचार करा जरा. आज त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून मला स्वतःला रडायला आलं की काय परिस्थिती आली आहे त्यांच्यावरती. अशी वेळ कोणावरती येऊ नये. 100 वर्षानंतर हा पूर आलेला आहे, ही अतिवृष्टी झालेली आहे. सोलापूरमध्ये कधी असं झालंच नव्हतं. भले आपण त्या ठिकाणी राहत नसलो, पण आपला एक उद्देश आहे, आपल्याला हे मत मांडणं जरुरी आहे. व्हिडिओ आपले सरकारपर्यंत, सगळ्यांपर्यंत गेलेच पाहिजे की सरकार का झोपलेलं आहे का अजूनपर्यंत. जे की चाललं आहे महापूर, नदीला पाणी केवढं नदीच्या वरती पाणी, शेतामध्ये पाणी गेलेलं आहे. किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कोणाची 8 एकर गेली आहे, कोणाचं 10 एकर गेली आहे, कोणाची 16 एकर गेली आहे. म्हणजे जवळजवळ आसपास इतक्या जमिनीमध्ये, इतक्या शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे की त्या शेतामध्ये पाणी तर गेलंच, त्यांचे जे काही त्यांनी लागवड केलेली ते तर गेलंच वाहून, पण त्यांच्याबरोबर त्याची मातीसुद्धा गेलेली वाहून आहे. अजून किती सहन करायचं? आत्ताच एक व्हिडिओ बघितला संतोष बांगरजी यांचा, जे एका कुटुंबाला मदत करायला गेलेले, त्यांना वाचवायला गेले, त्यांना ते दुसरीकडे शिफ्ट करत होते. ते मूल फक्त 4 दिवसाचं होतं. त्या आईची तळमळ किती असेल. ते फक्त मूल 4 दिवसाचं होतं. तिला जेव्हा त्यांनी विचारलं की हे मूल किती महिन्याचं आहे, तेव्हा त्या बाईने सांगितलं की सर 4 दिवसाचंच आहे साहेब. तुम्ही विचार करा, 4 दिवसाचं मूल, त्या आईची तळमळ किती होत असेल. त्याला सगळीकडून तिने झाकलेलं. आज तो व्हिडिओ बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. देवा संकट पण अशा लोकांवर करतो ना, जे कष्ट करून खातात आणि जे माजून राहतात, जे माजून खातात ना, देव कधीच त्यांना अशा ह्याच्यामधून टाकत नाही. आणि ते सरकार AC मध्ये बसलेलं आहे.
ते सरकार जे गाड्यातून फिरतं आहे त्यांना कसलीच आपल्या शेतकऱ्यांची हे नाही आहे, दया माया सगळी सोडलेली आहे ह्या सरकारने. आता जसं रिसेंटली नेपाळमध्ये झालेली घटना आहे, जे की त्यांच्या सरकारवरती नेपाळमध्ये जे युवक आहेत त्यांनी सरकारलाच पूर्ण हे केलेलं आहे. तसं ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. तेव्हाच हे सरकार जागं होईल. मला तर वाटतंय सरकार बोलतं आम्ही त्यांना मदत केली. शेतकरी स्वतः बोलतो, माझा शेतकरी स्वतः बोलतो की आमच्यापर्यंत एकही अजून मदत त्यांची आली नाही. पंजाबला सुद्धा आला महापूर. पंजाबला सुद्धा हीच परिस्थिती. सगळ्यांची घरदारं पडली, सगळ्यांचे मोठे मोठे बंगले पडले. कोणी घेऊन जाणार नाही. आणि आज शेतकऱ्यांवरती वेळ आली. आज कोणीही आवाज उठवायला तयार नाही त्या बाबतीत. इतका निष्ठुर झालाय का माझं सरकार? माझ्या शेतकऱ्यांवरती एवढं अघोर पाप होत आहे, एवढा अन्याय होतोय, किती त्यांनी सहन करावं? एवढेसे लेकरू ते पाण्यात त्या बोटीतून घेऊन जाताना डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. घरातली माणसं अर्धवट नेत आहेत, फक्त लेडीजला पुढे नेत आहेत आणि जेंट्सला तिथेच ठेवत आहेत, मागेच ठेवत आहेत. काय कायना आणतायत, मागून आणतायत. असं का? त्या घरातल्यांच्या एखादा व्यक्ती आपल्या घरातला जरी पाठीमागे राहिला तरी किती मनाला लागतं. आज एवढा महापूर येऊन सुद्धा त्या माणसाने किती आज इतकं कष्ट केलंय, इतकं कष्ट करून इतका पैसा ओतून त्यांनी पेरणी केली. एवढी 8 एकर, कोणाची 6 एकर, कोणाची 10 एकर एवढी पेरणी केली त्यांनी. कोणाची तूर गेली, कोणाचा कांदा गेला. पण का सरकारला जाग येत नाही? सरकार पण हेच शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्नच खात आहे ना सरकार? का बाहेरच्या देशातून येत आहे सरकारला? का जाग येत नाहीये? आणि कुठे गेले हे इन्फ्लुएन्सर? कुठे गेले हे रील स्टार? का त्यांना ही जाग येत नाहीये? का ते लोक एवढे व्हिडिओ बनवत नाहीये? फक्त प्रमोशन आणि हे करायला प्रमोशन करायला फक्त तुम्ही लोक व्हिडिओ बनवता. हा धिंगाणा तिथे घालण्यापेक्षा ना हा धिंगाणा इथे घाला. कुठेतरी तुमचे व्हिडिओ, तुमचे जे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत ना, ते तिकडे त्या सरकारपर्यंत पोचतील. आज सोशल मीडियामध्ये इतकी ताकद आहे ना की आज सरकारपर्यंत ती गोष्ट पोचवू शकते. सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे या शेतकऱ्यांच्या मागे. कुठे गेले हे? आता हे जसे ही यूट्यूबर आहेत, मिलियनचे फॉलोअर्स आहेत. अरे यूट्यूबवरती तुम्हाला भांडण करायला टाईम आहे, ह्याची लावालावी त्याची लावालावी, हे करणं ते करणं, हे करायला तुम्हाला टाईम आहे. पण तुम्हाला शेतकऱ्यांवरती एवढं लक्ष द्यायला टाईम नाही. तिथे जरा बघा, तुम्ही पण अन्नच खाता ना. तिथे त्यांच्यावरती जरा हे करा, दया करा. तुम्ही अन्न खाता ना, त्यांनी कमवलं तर तुम्ही खाल ना. त्यांनी पिकवताय तर तुम्ही खाल कुठेतरी. आज तुम्ही त्यांच्यावरती जर व्हिडिओ बनवू शकत नाही तर एक निर्लज्जपणाची एक काय म्हणतात त्याला, कळस आहे, कळस. मला तर शेम वाटतंय, शेम अशा लोकांवरती की जे एवढे ह्यांचे फॉलोवर्स किंवा काही असो, तुम्ही व्हिडिओ जर बनवू शकत नाही ना शेतकऱ्यांवरती, तर तुमचा ह्या जगात राहून काहीही फायदा नाही आहे. आज मला त्यांचे व्हिडिओ बघून आज अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. आज आमची शेती नाही किंवा काही नाही, पण मनात भावना आहे. शेतकऱ्यांना मी समोरून बघितलेलं आहे. आज माझे मित्र मैत्रिणी आहेत, त्यांच्या शेती आहेत.
तर कुठेतरी काहीतरी आहे मनात जागा शेतकऱ्यांबद्दल, आणि ते आज पिकवत आहेत म्हणून आज आपण खातोय. ते जर पिकवत नसते धान्य तर आपण आज खात नसतो. तर थोडं तरी काहीतरी तुम्ही सर्वांनी, मी तर तुम्हाला विनंती करते, तुम्ही थोडे काहीतरी त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवून फक्त हे करा, सरकारपर्यंत पोचवा, सरकारला कळू दे आज जनता या शेतकऱ्यांच्या पाठी उभी आहे. आपल्याकडून एक फुल ना फुलाची पाकळी तरी त्या शेतकऱ्यांना भेटेल. आज त्यांनी जी पेरणी केली, आज त्यांनी जी त्या पेरणी करताना त्यांनी तो पैसा लावला, तो कर्ज करून लावला होता. कर्ज काढून सगळी ती शेती केली होती का? तर बाबा उद्या शेत जर मी जर हा माल विकला तर मला माझी उद्या दिवाळी आणि दसरा चांगला होईल. तो त्याच आशेवरती राहिला शेतकरी माझा. आणि त्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवरती आज पूर्ण पाणी फिरलं. त्यांच्या गायी, त्यांच्या म्हशी, त्यांच्या बकरे, सगळे जे काय आहे ते सगळे पाण्यामध्ये हे होऊन गेले. काय वाहून गेले, काय पाण्यातच मेले, काय त्या बोटीतून त्यांना घेऊन गेले. आज इतकं अक्षरशः एवढं बघून वाईट वाटलं ना. मी विनंती करते तुम्हा सगळ्यांना की शेतकऱ्यांची आज एवढी बिकट परिस्थिती चालू आहे. तुम्ही सगळ्यांनी एक व्हिडिओ बनवा आणि आपल्या सरकारचे डोळे उघडे करा की आज आमच्या शेतकरी राजावरती आज बिकट परिस्थिती चालू आहे. काहीही करून त्यांना थोडी तरी मदत करावी, हीच विनंती.